समोर बुलेटिनच्या सुरुवातीला इस्रायल इराण संघर्षासंदर्भातली बातमी आणि त्याचा भारतावर झालेला परिणाम। इस्रायल इराण संघर्षाची झळ आता भारतालाही बसू लागली आहे। इराणच्या नाकेबंदीमुळे भारताला होणारा एलपीजी पुरवठा हा विस्कळीत झालाय। त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे। खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने तातडीने सर्व रिफायनरीजना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत। आता रिफायनरी कंपन्या त्यांच्याकडील प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर फक्त स्वयंपाकाचा गॅस बनवण्यासाठी करतील। भारत 90% अधिक एलपीजी मध्यपूर्वेतून आयात करतो। मात्र हॉर्मुझच्या समुद्रधुनीत इराणने केलेल्या नाकाबंदीमुळे एलपीजीची वाहतूक करणारे टँकर अडकले आहेत। त्याचाच परिणाम एलपीजी पुरवठ्यावर झालाय। सरकारकडे सध्या साधारण 30 दिवसांचा एलपीजी साठा उपलब्ध आहे। नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी भारत सरकार पर्यायी पुरवठादारांचा शोध घेत आहे। युद्ध असंच सुरू राहिलं तर घरगुती गॅस मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वसामान्यांचे हालही होऊ शकतात। घरगुती गॅसचा पुरवठा अबाधित राहण्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळे आता हॉटेल आणि उद्योग क्षेत्राला फटका बसू शकतो। कारण व्यावसायिक सिलेंडरच्या नव्या ऑर्डर घेऊ नका अशा सूचना गॅस कंपन्यांनी डीलर्सना दिल्या आहेत। एचपीसीएल आणि बीपीसीएलच्या डीलर्सना पुणे जिल्ह्यातल्या शिक्रापूर आणि चाकण प्लांटमधून या सूचना मिळाल्या आहेत। प्रामुख्याने 5, 19, 35, 47 आणि 427 किलोच्या सिलेंडरच्या ऑर्डर या रोखण्यात आल्याचं कळतंय। कंपनीकडनं म्हणजे जे औद्योगिक वापराचे सिलेंडर आहेत 5 किलो, 19 किलो, 35 किलो, 47 किलो तो सप्लाय बंद करण्यात आला आहे आजपासून, की ते भरणार नाही। फक्त जे घरगुती वापराचे सिलेंडर आहेत तेच भरले जातील। सगळी कामं थांबली जातील, कारण आता फक्त घरगुती वापराच्या सिलेंडरला महत्त्व दिले कंपनीने, की ते फक्त प्रायोरिटीवर भरले जात आहेत आणि औद्योगिक वापराचे 100% बंद। जरा एक अंदाजे असं माहिती आहे की काहीतरी 14-15 तारखेपर्यंत मे बी आहे स्टॉक। त्याच्यामुळे घरगुती याला प्राधान्य दिले, औद्योगिक वापराचे बंद केलेत त्याच्यामुळे। दरम्यान गॅस वितरकांना नेमका काय मेसेज आलाय ते पाहूया। प्रिय डीलर्स, युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल वापराचा गॅस पुरवठा थांबवण्यात येतोय। सिलेंडर घेऊन जाण्यासाठी पुढील सूचनेपर्यंत कृपया गाड्या पाठवू नका। परिस्थिती सुधारली की लगेच कळवलं जाईल असंही संदेशामध्ये म्हटलंय। तर व्यावसायिक वापराचा सिलेंडर कुठे कुठे वापरला जातो ते बघूया। हॉटेल्स, कॅफे, कॅटरिंग सर्व्हिस, रेस्टॉरंट, बेकरी, मिठाईची दुकानं, हॉस्पिटल्स आणि ऑफिस कॅन्टीन्स, त्यासोबतच सेरेमिक्स, वस्त्रोद्योग, धातू वितळवणारे आणि पावडर कोटिंग करणारे कारखाने या सगळ्या ठिकाणी व्यावसायिक सिलेंडरचा वापर करण्यात येतो। तिकडे नाशिकमध्ये व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद करण्यात आलाय। गॅस डीलर असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण मंडाले यांनी ही माहिती दिली। आज सकाळपासूनच व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला। घरगुती गॅसवर याचा कोणताही परिणाम झालेला नाहीये, पण खबरदारीचा उपाय म्हणून काटकसरीचं धोरण अवलंबलं जात आहे असं मंडालेंनी म्हटलं। सध्या आता कंपनी के तर्फे जे कमर्शियल सिलेंडर येत होते ते आज सकाळपासून त्यांनी बंद केलेले आहे। त्यामुळे त्याचे परिणाम आपल्या नाशिकमध्ये जे इंडस्ट्रीज आहे, पॉवर कोटिंगचे इंडस्ट्रीज आहे, बाकीच्या ज्या इंडस्ट्रीज आहे त्यांना सप्लाय आता 100% बंद झालेला आहे। दुसरं एक संपूर्ण जे हॉटेल्स लाईन आहे, हे हॉटेल तर पूर्णपणे बंद करावं लागणार आहे, कारण आता सकाळपासून आमचं सप्लायच नाही आहे। तर त्यामुळे हॉटेल ते नाईलाजाने आता किती दिवस हॉटेल बंद ठेवतील याचं काही निश्चित सांगता येत नाही। पण कमर्शियल हे 100% बंद केलेलं आहे। मिनिस्ट्रीकडनं तसे ऑर्डर्स आलेले आहे, त्यामुळे आमच्या गाड्यात इथे जे भरायला पाठवल्या होत्या त्या सुद्धा ते भरून देत नाहीये। त्यामुळे आज आमच्याकडे स्टॉकला काहीच नाहीये। देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आगामी इंधन टंचाई संदर्भात थेट कबुली दिली आहे। युद्धामुळे आखाती देशातली परिस्थिती आणखी जटिल होणार आहे, त्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं म्हणणं आहे। आगे चलकर मिडिल ईस्ट में या हमारे पड़ोस में परिस्थितियां किस दिशा में जाएंगी, इस पर अभी कोई कॉन्क्रीट प्रेडिक्शन करना कठिन है। यदि हम स्ट्रेट ऑफ हार्मुज या पूरे पर्शियन गल्फ क्षेत्र को देखें तो यह विश्व की एनर्जी सिक्योरिटी का एक अत्यंत महत्वपूर्ण क्षेत्र है। जब इस क्षेत्र में डिस्टर्बेंस या डिसरप्शन होता है तो उसका सीधा असर ऑयल और गैस की सप्लाई पर पड़ता है। यही नहीं, आज हम सप्लाई चेन डिसरप्शन केवल ऊर्जा क्षेत्र में ही नहीं बल्कि अन्य क्षेत्रों में भी देख रहे हैं।
इन अनसर्टेनिटीज का सीधा प्रभाव इकोनॉमी और ग्लोबल ट्रेड पर पड़ता है। हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याचा मोठा परिणाम जगभरात पाहायला मिळतोय। कतारची एलएनजी गॅस लाईन विस्कळीत झाली आणि याचा मोठा धक्का गॅसच्या पुरवठ्याला बसलाय। पश्चिम आशियात वाढत असलेल्या तणावाचा परिणाम आता भारताच्या ऊर्जा व्यवस्थेवरही दिसू लागलाय। हॉर्मुझ परिसरातील सुरक्षेच्या परिस्थितीमुळे जहाजांच्या वाहतुकीवर परिणाम झालाय आणि कतारमधून येणाऱ्या एलएनजी पुरवठ्यावरही मोठा परिणाम पाहायला मिळतोय। भारताच्या नैसर्गिक गॅस सप्लाय चेनला यामुळे मोठा धक्का बसलाय। हे संकट फक्त कंपन्यांपुरतं मर्यादित नाहीये, त्याचा परिणाम खत उत्पादन उद्योग, वीज निर्मिती आणि सामान्य लोकांच्या स्वयंपाक घरापर्यंत होऊ शकतो। तर गॅस तुटवड्याचा कशाकशावर परिणाम होईल जाणून घेऊया। खत उद्योग, सीएनजी आणि घरगुती पीएनजी तसंच वीज उत्पादन, रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल उद्योग, हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योग आणि त्यासोबतच सिरेमिक आणि काच उद्योग याचा यावर परिणाम होणं ही शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली। तर युद्धामुळे इंधन टंचाईची समस्या भारताला भेडसावेल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच मोठी माहिती समोर येते। अमेरिकेने रशियाला 30 दिवस इंधन विक्री करण्यास मुभा दिली आहे, त्यामुळे भारतीय तेल कंपन्या रशियाकडून तेल विकत घेऊ शकतील असं अमेरिकेच्या ट्रेजरी डिपार्टमेंटने म्हटलं। अल्पमुदतीची ही मुभा दिल्यामुळे रशियन सरकारला फारसा आर्थिक लाभ होणार नाही असं अमेरिकेला वाटतंय। मात्र यामुळे भारताला तेल तुटवडा जाणवणार नाही असाही अमेरिकेचा दावा आहे। भारत अमेरिकेचा महत्त्वाचा साथीदार आहे। भविष्यात भारत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करेल असंही ट्रेजरी डिपार्टमेंटच्या परिपत्रकात नमूद करण्यात आलंय। दरम्यान या निर्णयानंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला। भारत ही अमेरिकेची वसाहत झाली आहे का असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या